नाही नाही नाही, हे आपण कोइन्सिडन्स सांगूयात की हे माझ्याकडेच येत होते आणि आता मी त्यांना भेटायला आले आणि बघा ते किती छान रेडी झालेत का. तर आता युट्यूब वरती येणार ते बघा छान साड्या वगैरे. तर तुमची साडी कुठे आहे? तर हे बघा सगळेजण इथे ना खूप छान आहेत इथे आणि इतकं भरभरून बोलतात ना. आणि मी तर अख्ख्या गावाशी बोलून बोलून माझं तोंड खरंच दुखायला लागले. पण मला खूप आवडतंय का माहितीये, सगळे असे छान बोलके झाले आणि माझ्यामुळे झालेत हे तुम्हाला माहिती आहे ना. मी कशाला सांगू, पण आवडतंय ना मला. ते झाले ते महत्वाचं, पुण्यामुळे झाले त्याच्यापेक्षा झाले ते महत्वाचं आहे ना. तर हे काका मिसिंग होते आपल्या अक्कलकोट मध्ये आणि त्यांनी जेव्हा ब्लॉग बनवले ना तेव्हा त्यांना असं वाटलं यार मी पण पाहिजे होतो. तर आम्हाला पण खरंच असं वाटतंय नेक्स्ट टाइम तुम्ही यायचंय. जरूर जरूर ठीक आहे. जरूर होत्या काकी आपल्या सोबत आणि मी ऑलमोस्ट टाइम त्यांच्यासोबत स्पेंड केला होता आहे ना. आणि खूप मी मिस केलं तुम्हाला. थँक्यू सो मच. आणि ह्या होत्या आणि गाण्याच्या भेंड्या वगैरे खूप छान खेळल्या, खूप मस्त. तर सगळ्यांची मला आठवण येते खरं. खरं बोलताय, माझ्याकडे येणार होते किती मस्त. आणि ह्या आहेत आपल्या मावशी आहेत आणि खूप छान, यांच्यासोबत पण टाइम स्पेंड केला खूप मस्त. आणि ह्यांच्याकडून मी हे शिकले की कांद्याचे पदार्थ वर्ज्य करणं. प्रत्येकाकडून आपण काहीतरी शिकतो तसं ह्यांचं आहे. फक्त मला ह्यांचं टेन्शन काय येतं माहितीये का, सगळीकडे नाही मिळत ना, मग ह्यांना ना खूप ऍडजस्ट करावं लागतं. मग मला असं जीव तुटतो की यार किती ऍडजस्ट करणार ना, बाहेर गेल्यावरती सगळीकडे मिळत नाही म्हणून. मग आमच्या इकडे चांदकमध्ये केलं ना बिना कांद्याचं चिकन मटन केलं ना. यायला पाहिजे तर म्हणजे काय कल्ला नुसता कल्ला. तुम्ही व्हिडिओ बघून सुद्धा तुम्हाला असं वाटलं मी पण तिथेच होती, मी पण तिथेच होती असं फील येतो की आपण सगळं एन्जॉय केलं हे ना. मग काका तुम्ही काय म्हणताय? मग बोला. तुम्ही तर छान बोलता, म्हणजे आता असं वाटतं की कशावर बोलू आता ते सांग पहिलं. कुठल्या विषयावर? तुमच्या मनात असेल ते बोला, म्हणजे कोणत्याही विषयावर तुम्ही काय बोलू शकता. तुम्हाला फक्त विषय द्यायला पाहिजे. पण मी आता जो विषय तुमच्या मनात आहे त्याच्याबद्दल बोल, आम्हाला चालेल. सर्वप्रथम तुला धन्यवाद. भैरवनाथ यात्रेनिमित्त तू आज आम्ही तुझ्याकडे निमंत्रण देऊन येऊ शकलो नाही, पण तू आमच्याकडे आलीस, त्याबद्दल सतेश धन्यवाद तुझं. आणि बाकी तर काय तुला सांगायची गरजच नाहीये. काय तुझ्यामध्ये एवढं टॅलेंट भरलेलं आहे की तू न बोलणाऱ्याला सुद्धा बोलायला लावशील काय. आणि असेच एक व्यक्तिमत्व आमच्यामध्ये आहे, वावरतंय. याच्यापेक्षा मोठं आणि काय हवं असायला पाहिजे. बरोबर. आणि आम्हाला ह्याच अपेक्षा आहे तुझ्याकडनं की सगळ्या लोकांपर्यंत आम्हाला पोहोचव. नक्कीच नक्कीच. कारण आपल्यालाच 10 दिशा घुमवायचे चांदक आपण फिरत राहणार आहे. आता व्हायरल म्हणजे व्हायरल. आता आपण ते चान्स सोडायचं नाही. आता झालोच ना, मग आता उच्चांग गाठायचं. नक्कीच इतका उच्चांग गाठायचं की तोंडात कुठं घातलेल्या लोकांनी घरी काय पोरगी कुठे गेली हे मला आहे. आणि मी एकटीच नाही, मला अख्ख्या सगळ्या लोकांना घेऊन जायचंय यार. चांदक मग म्हणजे किती लोक उत्साही झालेत आणि खूप खूप छान वाटतंय मला. असं पाहिजे ना, कोणतरी एक पाहिजे असं की लोकांना इन्स्पायर करणारं किंवा स्फूर्ती देणारं. काय म्हणजे तुझं जे म्हणतात ना, म्हणजे तुला तर आम्ही तर असं म्हणायला पाहिजे की तू आमची फाउंडेशन आहे. म्हणजे त्या सगळ्या युट्यूबचं दुसऱ्यांदा शब्द ऐकलाय मी आज. हा फाउंडेशन आहे. आणि आता हे इमारत आता वरती उंच होते, ती किती मजल्याची होईल ते आता सध्या सांगता येणार नाही, पण ती नक्कीच मोठी असते. नक्कीच आपल्याला ती उंच करायची आहे. थेंबे थेंबे तळे साचे तसे छोटे छोटे काय प्रयत्न. जसे स्वामी म्हणतात वटवृक्षाची एक फांदी लावली, पण त्याचा तू वटवृक्ष तयार केलाय, त्यामुळे तुझ्यावरती खरंच. आणि स्वामींबद्दल पण आपल्याला एक इच्छा आहे की चांदकमध्ये पण स्वामी समर्थांसाठी काहीतरी आपण एक प्रयत्न करणार आहोत. कारण प्रत्येक गावामध्ये स्वामी समर्थांचं मठ आहे का काही ना काहीतरी आहे, पण आपल्या गावामध्ये नाही. तर ती ह्यांची इच्छा आहे खरं. त्यानंतर माझ्याही मनात ती इच्छा जागृत झाली आणि आता बाकीच्या लोकांच्याही मनात ती इच्छा जागृत करायची. ते काम फक्त तू करायचं, ते काम माझं आहे आणि ते मी जबाबदारी तुझ्याकडे सोपवली करणार नक्कीच. आणि स्वामी समर्थांचे खरंच प्रचिती मला आले आणि येत राहते आणि मी खूप खूप खुश आहे. स्वामी समर्थ बोलतात ना, स्वामी समर्थ चिमूटभर मागावं ना ते ओंजळ दिलं. लिटरली मी खूप म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत, पण मी अनुभवलंय आणि मी त्यांना खरंच मानते. आणि असं बोलतात मला खरंच असं वाटतं स्वामी समर्थ ह्यांच्या रूपातून पण मला दिसतात. म्हणजे खरंच मी असं म्हणू शकते कणाकणात भरलेत. आणि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवा आणि खरंच भिवू नका. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे. खरंच खरंच खूप छान वाटतं. शब्द बोलतात ना, शब्द मन भरू शकतात आणि शब्द घाव पण घालू शकतात आणि शब्द समर्थ पण आला होता अक्कलकोटला. समर्थ होता ना, बोलत होता ना. हो, ह्याला घेतलं ना आपण, ओळखतं आपला पब्लिक. बरं ठीक आहे, चला जत्रेच्या शुभेच्छा. आता जत्रा तर झाली तुमची,
पण मी म्हटलं एंडअप करायला तरी येऊ की बाबा प्रियांका खामकरला टचअप जरा तुमच्या यात्रेमध्ये. चला आपण आता हा कदाचित जागे व्हा, मी आहे, कल्ला बाकी आहे. तर त्यांनी आपल्याला बघा चहा बनवला आहे, कॉफी आहे. ओ थँक्यू. पाणी प्यायचंय मला ऍक्च्युली. जरा किती सेवा करतात बघा, पाणी देतात, चहा देतात, खूप भारी वाटते. मस्त, मला खूप फील होते. बिस्किट नको, मी चहा पिऊन आले. चहा तुझ्या सेवेला किती लोक आहेत बघा ना, किती सेवा करतात माझी. मला खरंच असं कधी कधी ना भारावून गेल्यासारखं वाटतं की मी नक्की काय असं केलंय असं वाटतं. काहीच तर केलं नाही, मी जशी आहे तशीच राहिले. असं मैत्रिणीला पण सांगतेस की नाही तू पण अशी राहा? मी तर सांगते म्हणून तिला बराच पैकी फरक पडलाय. मग रील बिल मध्ये आले, ती फर्स्ट टाइम बोलते, नाही तर तेवढा पण नव्हता. फर्स्ट टाइम काहीतरी भरपूर इम्प्रुव्हमेंट आहेत तिच्यात, नाही म्हणू शकत नाही आपण. ह्यांचं नाव सीमा पवार आणि ह्यांची आठवण म्हणजे तुम्ही ओळखत असालच ह्यांना. तर ह्यांची आठवण म्हणजे खेळ खेळूया का पैठणीच्या वेळेस, जेव्हा पैठणीच्या खेळासाठी एवढ्या स्त्रिया येत होत्या पैठणीसाठी, पण ह्या मला एक वाक्य बोलल्या की आम्ही पैठणीसाठी नाही आलो, मी तुझ्यासाठी आले. हे वाक्य बोलले ना तर मला असं वाटलं मी जिंकले. हे वाक्य किती महत्वाचं आहे जे आतून येतं की लोक पैठणीसाठी खेळासाठी येतात, पण ह्या माझ्यासाठी आल्या. त्याच्यामुळे एक मीटिंग तर बनते. खरंच खूप छान वाटतं मला, म्हणजे काय मी कमवले, प्रेम कमवले आहे ना. तर असेच भेटत राहा, छान आवडीने येत जा, भेटा, प्रेमाने बोला. अजून काय पाहिजे? काय नाही, दरवर्षी अशीच आम्हाला भेट देत जा. हा, मग काय देणार, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत देणार. पण मी भेटते म्हणून तुम्ही पण यायचं माझ्याकडे. तुम्ही पण, मी मला कधी नाही जमलं तर तुम्ही स्वतःहून येत राहायचं माझ्याकडे, कळलं? बरं या एक आपण फोटो काढूया, त्याच्यामध्ये सगळं बिझी असताना आली म्हणजे तुझ्यासाठी येणार आम्ही नक्की. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. किती वाजता? 12 वाजता येऊ? की तुम्हाला जमेल तेव्हा आम्ही झोपलो असेल तरी उठू, कारण की आमच्यासाठी माणसं येतात म्हटल्यावर. ठीक आहे, चला आपण फोटो काढूया सगळ्यांसोबत. या ना, त्या किती शांत आहेत, त्या फक्त बघतायत ही किती बडबड करताय, ही बडबड किती करते आणि हे सगळं ऐकून किती घेतायत असं त्यांना वाटत असेल ना. पण एवढ्या वेळात तुम्ही एवढंच बघितलं असेल. पहिल्यांदा तू जातोय माझा की बाबा साडी कुठे. बरं ठीक आहे, पण खूप छान वाटतंय सगळे आपण एकत्र मस्त. या ना पप्पा, व्हिडिओ करते की हे बघा इकडे यांची शिवडी यात्रा चालू आहे आणि माझ्या ध्यानीमनी नव्हतं, पण मी फक्त विचार केला की यार बिचारे काम करतात, तर स्वतःहून म्हणलं काढतेच का व्हिडिओ. तर बघा किती हौश आहेत आमच्याकडचे लोक. एक बघा ते आता कांदा चिरतायत, बघा तरी कोण आहे तर ओळखू द्यात. तर इकडे भाकरी पण चाललेत त्यांच्या इकडे. आणि शिवयात्रा म्हटलं तर माहिती आहे ना तुम्हाला कसं असतं, बायकांचं कुटाणा. पण ठीक आहे, आता काय आपल्यासाठी लोक येतात म्हटल्यावर तेवढा कुटाणा पण सहन करतात बायका, आणि त्यांना अजून कपॅसिटी यावं असं मी म्हणेन. वर्षातून एकदा करायचंय असं काय नाही, वर्षभर तर करायलाच लागतं, तो एक दिवस जर जास्त करायला लागतं एवढंच. पण तरी पण मी बायकांना ऑल दी बेस्ट देईल की खरं तुम्ही करता, कौतुक आहे आम्हाला सगळ्यांना. तर पुरुष वर्गांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे जराशी की यार खरंच करतात, कुठेतरी त्यांना ते असं जाणवायला पाहिजे. टोचलं नाही, जाणीव झाली पाहिजे. ठीक आहे, मग चला चिरा तळा काय आता तुमची शिवडी यात्रा आहे तर तुम्ही उरकून घ्या. ठीक आहे, चला.